मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त असाल। तर आज मी तुम्हाला आमच्या चाळीतल्या घराची होम टूर देणार आहे आणि खूप दिवसापासून मी होम टूर देण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काही शक्य नाही। पण आता म्हटलं चला आपण देऊन टाकूया, कारण काही कारणास्तव ही होम टूर नंतर देता येणार नाही, त्यामुळे म्हटलं चला आपण आज काही करून आपल्या घराचं जे आहे ते होम टूर देऊया। तर मी जिथे उभी आहे हा आमचा हॉल आहे आणि हा हॉल जवळजवळ 14x13चा आहे आणि ह्या हॉलच्या वरती एक्झॅक्टली 2 बेडरूम बनवलेले आहेत। म्हणजे हे आमचं चाळीतलं घर आहे, 1+1 आहे। सो ह्या हॉलच्या एक्झॅक्टली वरती 2 बेडरूम बनवलेले आहेत आणि मी जिथे उभी आहे त्याच्या समोर छोटंसं किचन आहे। तर मी पूर्ण घराची तुम्हाला होम टूर देणार आहे आज। आय होप तुम्हाला ती आवडेल। व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अगदी सिंपल असं सजवलेलं घर आहे, खूप जास्त फर्निश वगैरे नाहीये, सिंपल असं आणि सुटसुटीत असं घर आहे सजवलेलं। सो चला आपण स्टार्ट करूया। आणि मी ते दरवाजा जो आहे तो बंद केलेला आहे, कारण बाहेर खूप पाऊस पडत आहे आणि त्याचा जो आवाज आहे त्यामुळे माझा आवाज तुम्हाला क्लिअर येणार नाही, त्यामुळे मी दरवाजा बंद केलेला आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तर हा एक्झॅक्टली जो आहे तो मेन डोर आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे चाळीतल्या घरांना पडदे असतातच, कारण चाळीतले घरं कंटिन्यू बंद नसतात, ओपन असतात, त्यामुळे त्यांना एक प्रायव्हसी मिळावी यासाठी इथे कर्टन लावलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हा दरवाजा आहे आणि जी हॉलची सुरुवात आहे ना, तर ती उजवीकडून करूया आपण। उजवीकडची बाजू जी आहे ती मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते। तर एक्झॅक्टली ह्या दरवाजाच्या वरती इथे बघू शकता तुम्ही घड्याळ आहे। तुम्हाला आता मी कॅमेरा फिरवून दाखवते। एक्झॅक्टली तुम्ही ते बघू शकता, दरवाजाच्या वरती एक्झॅक्टली घड्याळ लावलेला आहे आणि जवळजवळ 1 वाजलेला आहे। 10 मिनिटं घड्याळ जे आहे ते पुढे आहे आणि त्याच्या बाजूलाच असे 2 काचेचे जे रॅक आहेत ते लावलेले आहेत आणि हे रॅक जे आहेत ना, तर जेव्हा हे घर बनवलं तेव्हाच लावलेले आहेत। आणि या रॅकच्या वरती 2 फ्लॉवर पॉट आहेत। म्हणजे एक जो खालचा फ्लॉवर पॉट आहे तो प्रज्ञेच्या सेकंड की थर्ड बर्थडेला त्याला गिफ्ट मिळाला होता आणि एक जो आहे तो बराच जुना, म्हणजे जवळजवळ 12-13 वर्ष जुना असा फ्लॉवर पॉट आहे, तर तो सुद्धा आम्ही यूज करत आहोत। तर असे 2 फ्लॉवर पॉट आहेत आणि खालच्या फ्लॉवर पॉटच्या मागे मी जो गणपतीत नेहमी आम्ही यूज करतो तो दिवा ठेवलेला आहे काचेचा। आणि या रॅकवरती आईंचे फोटो आहेत, म्हणजे माझ्या ज्या सासूबाई आहेत तर त्यांचा खाली फोटो आहे आणि वरती जे आहे ते सासरे आणि माझे मिस्टर आहेत सोबत आणि सासूबाई असा त्यांचा फोटो आहे। आणि त्याच्याच एक्झॅक्टली बाजूला इथे तुम्ही बघू शकता असं हे एक रॅक लावलेला आहे आम्ही। आणि या रॅकमध्ये खालच्या साईडला ज्या आहेत त्या फण्या वगैरे आम्ही ठेवतो, वरच्या साईडला काही बाम वगैरे किंवा ट्यूब वगैरे आहेत, ज्या म्हणजे पेन रिलीफ ट्यूब वगैरे असतात तर त्या आहेत आणि हेअर स्प्रे वगैरे आहे। आणि खालच्या साईडला लोलोचा जो आहे तो पावडरचा डब्बा आहे आणि वरच्या साईडला एक स्प्रे बॉटल आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूला छोटंसं एक मटकं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये काही काही छोट्या ज्या गोष्टी असतात तर त्या ठेवलेल्या आहेत। आणि ह्याच्या खालच्या बाजूला जिथे म्हणजे हँग करू शकतो, तर तिथे मी माझा जो माईक आहे तो ठेवलेला आहे। त्याच्या एक्झॅक्टली बाजूला इथे आम्ही असं झाडू आणि सूप जे आहे ते अडकवतो। तर झाडू जे आहे तो आम्ही जेव्हा शक्य होईल ना तेव्हा तो आडवा इथे एका साईडला ठेवला जातो, पण घरात लहान मूल ज्यांच्या असेल ना त्यांना माहिती असेल की मुलं जी आहेत ना, तर झाडू त्यांच्या समोर जसा दिसला ना तर ती तोंडात वगैरे घालतात, त्यामुळे मग इथे मी हँग करते। आणि ह्या रॅकच्या एक्झॅक्टली खाली की होल्डर आहे, ज्याला आम्ही काही चाव्या वगैरे अडकवलेल्या आहेत आणि बॅटरी वगैरे, म्हणजे एक्स्ट्राच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अडकवलेल्या आहेत। आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता दरवाजाच्या बाजूची म्हणजे उजव्या साईडनी ही एक भिंत आहे, बघू शकता इथे तुम्ही। तर या भिंतीला आम्ही काही लावत नाही, म्हणजे काही लावलेलं नाही एक्झॅक्टली। आणि इथे मुलांचं जे आहे म्हणजे प्रज्ञेचं जे आहे ते टाईम टेबल लावलेलं आहे स्कूलचं रोजचं जे। आणि आता इथे तुम्हाला दाखवते पुढे। तर इथे हे जे दिवाळ आहे जिथे संपतं तिथे अशी एक शिडी लावलेली आहे, जसं मी म्हटलं की व्हिडिओमध्ये की इथे 1+1 आहे आमचं घर। सो इथे एक्झॅक्टली शिडी जी आहे ती लावलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। खाली टेबल ठेवलेला आहे आणि अशी ही शिडी आहे, खूप उंच अशी शिडी आहे, कारण हे घर जे आहे ना आमचं प्रचंड उंच आहे आणि त्याचं रिझन जे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेनच पुढे व्हिडिओमध्ये। ह्या शिडीच्या ना एक्झॅक्टली मागच्या साईडला आम्ही सिलेंडर ठेवतो, तुम्हाला मी ह्या साईडने दाखवते।
इथे जो आहे आम्ही सिलेंडर ठेवतो आणि त्याच्या बाजूला चटई असते आणि तिथे 2 चेअरसुद्धा असतात. तर एक चेअर सध्या वरती आहे आणि एक चेअर खाली आहे. तर ती आता मी सकाळी देवपूजा करत होती त्यामुळे मी दुसऱ्या साईडला ठेवलेली आणि एक्झॅक्टली इथे बेल्ट वगैरे जे असतात ते अडकवलेले असतात आणि त्याच्या बाजूला ही पिशवी जी मी बाजारात जाताना घेऊन जाते, ज्याच्यामध्ये पर्स वगैरे ठेवते. आणि त्याच्यावरती थोडंसं गेल्यानंतर हे जे तुम्हाला कपाट दिसते, तर हे स्टोरेज कपाट आहे आणि याच्या खालीसुद्धा एक स्टोरेज कपाट आहे. तर हे खालचं जे कपाट आहे ना, तर या कपाटात अंथरुणं असतात रोजची, त्याचबरोबर एक्स्ट्राची अंथरुणं, लोलोचे जे एक्स्ट्राचे कपडे असतात, तर ते असतात. त्याचबरोबर काही फाईल्स वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही इथे स्टोअर करतो. आणि या शिडीच्या मागच्या साईडला इथे मुलांची औषधं किंवा एक्स्ट्राचे जे काही गोष्टी असतात, चार्जर वगैरे या सगळ्या गोष्टी इथे स्टोअर करतो. आणि या साईडला जे आहे ना, तर माझे डेली वेअरचे कपडे जे आहेत, तर ते मी इथे स्टोअर करते. आणि त्याच्यावरती शिडीच्या साईडला आम्ही इथे हात पुसण्याचे जे टॉवेल आहेत, तर ते अडकवले आणि प्रत्येकाचा वेगवेगळा टॉवेल आहे. सो ते सगळे टॉवेल जे आहेत, ते आम्ही इथे अडकवलेले आहेत. आणि बाजूला जे आहे, तुम्ही इथे बघू शकता, तर इथे हँगर आहे. प्रज्ञा जेव्हा स्कूलमधून येतो, तर त्याचा युनिफॉर्म तो इथे हँग करतो. आणि वरती इथे अशी इस्त्री जी आहे, ते ठेवलेली आहे. कारण मुलांपासून लांब आता सकाळीच इस्त्री केली होती प्रज्ञाने. सो म्हणजे ह्यानी केली होती, प्रज्ञाचे कपडे इस्त्री केले होते. सो ते गरम होतं त्यामुळे इस्त्री जी आहे ती इथेच ठेवलेली आहे आणि त्याच्या बाजूला एक्झॅक्टली काही शॉपिंग केली होती काही दिवसांपूर्वी, तर त्याची पिशवी आहे. आणि त्याच्या बाजूला जी आहे तर छत्री ठेवलेली आहे. तर आता दुसरी बाजू दाखवते तुम्हाला मी. सो इथे शिडीच्या एक्झॅक्टली बाजूला म्हणजे जिथे कपाट आहे स्टोरेजचं वगैरे, तर त्याच्या एक्झॅक्टली बाजूला इथे जे आहे, तर हा एंट्रन्स आहे आमचा किचनमधला. आणि काही वर्षांपूर्वी ना इथे डोअर होता, पण काही कारणास्तव तो डोअर आम्ही काढला आणि आम्ही एसीचा वापर करतो, त्यामुळे हवा जी आहे ती बाहेर किचनमध्ये पास होऊ नये यासाठी इथे कर्टन आहे तो लावलेला आहे. आणि त्याच्या एक्झॅक्टली वरती हे असं जे बटरफ्लाय आहे म्हणजे इव्हिल आयचं, तर ते लावलेलं आहे, जेणेकरून घरात जेव्हा एंट्री कोणीही करेल, तर त्याची जी नजर आहे ती डायरेक्ट ह्या इव्हिल बटरफ्लायवर पडेल. आणि असं म्हणतात की इव्हिल आय जे असतं ना, तर ते जे काही नजर वगैरे लागते, तर ते त्याच्यापासून तुम्हाला रोखतं. तर थोड्याफार गोष्टी मी सुद्धा या मानते. सो त्यामुळे इथे मी लावलेलं आहे. आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूला जेव्हा पण घरात कोणी एंट्री करेल, तर त्याचं लक्ष या गोष्टीवर सुद्धा जावं म्हणून इथे एक गायत्री मंत्र लावलेला आहे. जसं की ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तर हे गायत्री मंत्रसुद्धा त्याने जो कोणी घरामध्ये येईल सुरुवातीला, तर या 2 गोष्टींमध्ये त्याचं लक्ष राहावं यासाठी. त्याच्याच एक्झॅक्टली बाजूला हा असा डबल डोअरचा फ्रीज आहे. थोडं पुढे नेऊन दाखवते. आणि त्याच्यावरती प्रज्ञाचा आणि लोळचा एक जो गल्ला आहे पैशांचा, तर तो आहे चिल्लर ज्याच्यामध्ये जमा करतात मुलं. आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूला एअर फ्रेशनर ठेवलेला आहे. आणि या पिगी बँकला लागूनच एक असं डेकोरेटिव्ह पीस बनवण्याचा मी प्रयत्न केला होता, जे पिस्ता शेल्फ असतात त्याच्या साहाय्याने. तर थोडंसं बाकी राहिलं त्याचं काम ॲक्च्युली आणि ते झालंच नाही. तर बघू आता जेव्हा वेळ मिळेल तर नक्की करेन. त्याच्या बाजूला हे जे आहे एक, तर हे जुनं माझ्याकडे पॅन होतं, तर ते खराब झालं होतं. तर मग त्याचा वापर मी याच्यासाठी केला. इथे 2 जे मनी प्लांट आहेत, तर ते ठेवलेले आहेत. आणि त्याच्या बाजूला दिवाळीमध्ये जे आपण दिवे वगैरे लावण्यासाठी वापरतो, दिवा ज्याला हँगिंग दिवा म्हणतात, तर तो ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी लाईटसुद्धा आहे, जी जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी ती चालू करते. आणि फ्रीजचं जे कवर आहे, तर त्या कवरमध्ये एक्स्ट्राच्या छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या असतात त्या आम्ही स्टोअर करतो. आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूला हे सुद्धा मी स्वतःच बनवलेलं आहे. आणि हा जो फोटो आहे माझा ना, तर प्रेग्नंटच्या वेळेला जेव्हा मी प्रेग्नंट होती, म्हणजे फर्स्ट माझं बेबी शॉवर होतं त्यावेळेस म्हणजे तयारी केलेली होती. तर त्यावेळेला हा फोटो जो आहे तो क्लिक केला होता. सो त्याला मी असं फोटो फ्रेम बनवलेली आहे पिस्ता शेल्फनी, बघू शकता. आणि ह्या फ्रीजच्या वरती एक्झॅक्टली मगाशी जसं तुम्हाला दाखवलं दरवाजाच्या वरती, तसेच 2 रॅक बनवलेल्या आहेत. आणि पहिल्या रॅकवर प्रज्ञेचे फोटोज आहेत. त्याचबरोबर बाजूला जे आहे, तर तो आदूचा आणि म्हणजे माझ्या दीरांच्या मुलांचा आणि प्रज्ञेचा दोघांचा फोटो आहे. आणि हा फोटो जो आहे ना, तर तो काश्मीरला आम्ही जेव्हा गेलो होतो, तर तिथला काढलेला आहे. आणि मागचं जे आहे ते म्हणजे काही फ्रेम वगैरे नाही आहे, तर नॅचरल आहे.
नॅचरल जिथे आम्ही गेलो होतो पटनी टॉपला, तर तिथे हा फोटो क्लिक केलेला आहे. आणि इथे एक हेलिकॉप्टरसुद्धा ठेवलेलं आहे मुलांचं. त्याच्यावरती एक्झॅक्टली प्रज्ञेचे फोटो आहेत, जे मी त्याचा 3रा वाढदिवस होता तेव्हा क्लिक केले होते एकत्र. आणि त्याच्या बाजूला काही लाकडी मोर, हत्ती वगैरे, उंट वगैरे आहेत. तर हे सुद्धा आम्ही जेव्हा जयपूरला गेलो होतो, प्रज्ञा, मी आणि मिस्टर, आम्ही तिघंही जयपूरला गेलो होतो. प्रज्ञा जेव्हा लहान होता, तर त्यावेळेला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेऊन आलो होतो जयपूरवरून. फ्रीजच्या एक्झॅक्टली बाजूला असा सोफा कम बेड जो आहे तो ठेवलेला आहे आम्ही. आणि यावरती 3 माणसं आरामात झोपतात. आणि त्याचा आम्ही फक्त रात्री यूज करतो, बाकी टायमाला फोल्डेबलच असतो. सोफा कम बेड स्टीलचा आहे. आणि खाली खूप छान असं त्याचं स्टोरेज आहे. थोडंसं ओपन करून दाखवते तुम्हाला. त्याचं स्टोरेज आहे, बघू शकता इथे खूप साऱ्या गोष्टी. तर एका साईडला आम्ही काही डॉक्युमेंट्स आणि एका साईडला काहीतरी कपडे वगैरे मुलांचे आणि ह्यांचे ठेवलेले आहेत. आणि इकडे बघू शकता इथे याच्यासोबत 5 उशा होत्या, पण मी 3च ठेवते, कारण मुलं जेव्हा मस्ती करतात किंवा घरात असतात तर उशा इकडे तिकडे टाकतात. त्यामुळे मला जितकं शक्य होईल ना तितकं मग ते कमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून 3 जे आहेत ते पिलो ठेवले आहेत. त्याच्यावर एक्झॅक्टली वरती इथे एक फ्रेम होती पहिली गणपती बाप्पाची, पण जेव्हा 2-3 वर्षापूर्वी आम्ही घर क्लीन करत होतो तेव्हा ती चुकून माझ्या हातातून पडली. पण त्याच्या आतलं जे आहे ते कॉपरचं आहे आणि ते आम्हाला खूप आवडतं. ओमवरती गणपती आहे, सो ते मी ठेवलेलं आहे. आणि हे जे आहे फोटो फ्रेम ती आमच्या लग्नामध्ये गिफ्ट मिळालेली होती, सो मी ती ठेवलेली आहे. कम बेडच्याच बाजूला एक्झॅक्टली आमचं मंदिर आहे. आणि हे मंदिर जे आहे ना ते मार्बलचं आहे. आणि जवळजवळ या मंदिराला ना 12 वर्ष झालेली आहेत, जवळजवळ 12-13 वर्ष. तर थोडंसं धुराने वगैरे किंवा ज्याला आपण अगरबत्ती वगैरे आम्ही सुरुवातीला आत लावायचो, तर त्यामुळे ते थोडंसं काळं झालं, कारण आम्हाला एक्झॅक्टली आयडिया नव्हती की मार्बलचं मंदिर यामुळे काळं होऊ शकतं. तर त्यामुळे मग थोडंसं काळं झालेलं आहे. तर आता ते चेंज करणार आहोत आम्ही लवकरच. मंदिराच्या एक्झॅक्टली खाली स्पीकर ठेवलेला आहे. आणि स्पीकरवरती डिश टीव्हीचा जो बॉक्स आहे तो ठेवलेला आहे. शेजारीच LED लाईटमध्ये आईंचा फोटो आहे. आणि त्याच्या एक्झॅक्टली खाली इथे कॅमेऱ्याचं जे सेटअप आहे तर ते आहे. म्हणजे इथे दिसतं तुम्हाला ते कॅमेऱ्याचं सेटअप आहे. आणि त्याच्या बाजूला खाली एक्झॅक्टली हा फोल्डेबल टेबल आहे बनवलेला मुलांना अभ्यास करण्यासाठी किंवा काही करायचं असेल, म्हणजे गोष्टी उभ्या बसून असं खुर्चीवरती, तर त्यासाठी हा सपोर्टिव्ह टेबल बनवलेला आहे. याआधी ओपन असं एक टेबल होता फोल्डेबल, तर तो तुटला, त्यामुळे मग असा भिंतीला अटॅच करून हा फोल्डेबल बनवलेला आहे. आणि त्याच्या एक्झॅक्टली खाली टाकी ठेवलेली आहे. तर लास्ट 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी ग्रोसरी भरली होती, तर तांदूळ जे आहेत ती जास्त भरले होते, 25 किलोची गोणी आणली होती. सो ते स्टोअर करण्यात इथे टाकी ठेवलेली आहे. आणि त्याच्या बाजूला ही चेअर आहे. आणि एक्झॅक्टली त्याच्या खाली प्रज्ञाची जी लोलोची जी गाडी आहे तर ती ठेवलेली आहे. आणि या टेबलच्या वरती एक्झॅक्टली आमचा टी व्ही लावलेला आहे. 43 इंचेसचा हा टी व्ही आहे, तुम्ही बघू शकता. तर त्याच्या खालीच एक्झॅक्टली त्याचा स्पीकर आहे. आणि हा आहे इथे एक मोठा मिरर, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिसत आहे. तर हा मिरर आधी नव्हता. घराच्या सोफ्याच्या ज्या बाजूला माझी जिथे फ्रेम लावलेली आहे, तर तिथे एक छोटा मिरर होता, म्हणजे मिरर बॉक्स होता ॲक्च्युली. तर तो तुटला. त्याच्यानंतर मग त्याचा मिररचा आम्ही वापर करत होतो. पण मग नंतर फायनली डिसाईड करून ना असा मोठा एक मिरर लावून घेतला, कारण जेव्हा पण आपण साडी किंवा तयारी करतो छान अशी, तर त्यावेळेला ना आपल्याला पाहण्यासाठी असा एक मोठ्या मिररची गरज असते. सो त्यामुळे इथं मग मिरर लावून घेतलेला आहे. आणि त्याच्या एक्झॅक्टली वरती असं एक शेल्फ आहे काचेचं. त्याच्यावरती काही फोटो फ्रेम्स आईंचे आहेत, म्हणजे माझ्या सासूबाई ज्या आहेत तर त्या, मिस्टर त्यांचे म्हणजे माझे सासरे, आणि त्यांच्यासोबत माझे मिस्टर, असे तिघंही छान असं बुलेटवर बसून त्यांचा एक फोटो क्लिक केलेला आहे. खूप जुना फोटो आहे, तर तो भरून घेतलेला आहे. त्याच्या बाजूला छोटे फ्लॉवर पॉट आहेत, गुढी आहे. आणि गोमाताची मूर्ती आहे. आणि त्याच्या बाजूला प्रज्ञाची जी ट्रॉफी आहे, म्हणजे खूप लहान असताना प्रज्ञा म्हणजे जवळजवळ नर्सरीला असेल त्यावेळेला त्याला ही पहिली ट्रॉफी मिळाली आहे, तर ती आहे. आणि त्याच्या एक्झॅक्टली वरती AC लावलेला आहे. तर AC आता चालू केलेला आहे, कारण फॅनमुळे तुम्हाला आवाज येणार नाही, त्यामुळे मी AC चालू केलेला आहे, जेणेकरून माझा व्हॉईस जो आहे तुम्हाला क्लिअर येईल. तर असं हे आमचं हॉल आहे. आणि बाजूला एक्झॅक्टली त्याच्या मिररचा दरवाजा आहे.
सो आमच्या चाळीतल्या घरातला जे हॉल आहे तर ते तुम्हाला दाखवलेलं आहे. किचनचा जो व्हिडिओ आहे तो सेपरेट येईल, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. त्यामुळे किचनची जी टूर आहे ती सेपरेट मी केलेली आहे. आणि हे हॉल आणि त्याच्यावरती जे 2 रूम आहेत आणि गॅलरी, तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ येईल. तर आता तुम्हाला वरचा जो व्ह्यू आहे तो सुद्धा हा असा दाखवते. जिना आहे आणि या जिन्यावरून जर तुम्ही आत आलात तर हा एक रूम आहे, बेडरूम आहे. तर पूर्वी ते बेड वगैरे होता, तर आता सध्या बेड वगैरे जो आहे तो काढून ठेवलेला आहे, कारण याचा इतका फारसा काही यूज होत नाही. सो हे काही गोष्टी ज्या आहेत तर त्या मी बनवलेल्या आहेत, DIY केलेल्या आहेत आणि तुम्हाला एका व्लॉगमध्ये शेअरसुद्धा केल्या होत्या. सो या गोष्टी मी इथे लावून ठेवलेल्या आहेत, कारण जेव्हा मी बसून व्हिडिओ करायची ना तर मी इथेच चेअर घेऊन बसून व्हिडिओ करायची. त्यानंतर हे एक फोल्डिंगचं कपाट आहे, यामध्ये माझे कपडे असतात. आणि इथे वरती थोडंसं स्टोरेज आहे आणि त्याच्या बाजूला इथे टेबल, चेअर आणि ही माझी शिलाई मशीन आहे. जेव्हा प्रेग्नंट झालं त्यानंतर मी 3 वर्ष घरी होती, त्यावेळेला थोडं मी शिकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मग ते अर्धवट राहून गेलं. आणि असा हा एक डोअर आहे दुसऱ्या रूममध्ये जाण्यासाठी. इथे विंडो आहे, बघू शकता तुम्ही. तर असा हा रूम आहे एक. आता याचा फार कमी यूज होतो या रूमचा. कोणी गेस्ट वगैरे जर आले ना तरच इथे वरती झोपतात वगैरे, नाही तर अदरवाईज याचा जास्त काही असा यूज होत नाही. आणि तुम्हाला दुसरा रूम दाखवते. तो तर अगदी स्टोरेज रूमसारखाच आम्ही यूज करतो. दुसरा रूम आहे. तर मोठा टेबल जो घरामध्ये क्लिनिंग वगैरे करायची असेल तर लागतो. आणि हे थोडंसं स्टोरेजचं सामान आहे. कूलर आहे, त्याच्या बाजूला गणपतीचं जे काही डेकोरेशनचं सामान लागतं ते. आणि हा एक कपड्याचा स्टँड आहे. इथे विंडो आहे. आणि हे आता सध्या मी 2-3 दिवसापूर्वी घर साफ केलं होतं, तर थोडं डिकल्टर केलं. तर ती गोणी जी आहे ती भंगारला द्यायची आहे. तर असं क्लिनिंग केलेलं. छोटीशी इथे मोरी आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला बाल्कनीसुद्धा दाखवते. तर ही अशी गॅलरी आहे, बघू शकता तुम्ही. तर आता पावसामुळे ना इथे यावर्षी कागद लावला नाही, त्यामुळे पावसामुळे खूप घाण होत असते आणि क्लिनिंग करावी लागते. तर मी कालच क्लीन केली होती, तरी पण बघा किती घाण झाली. तर आज पुन्हा करायची आहे, संध्याकाळी बघू वेळ मिळेल तेव्हा. मला प्रश्न पडला असेल की एवढी जर मोठी गॅलरी आहे, ग्रिल आहे, तर झाडं वगैरे इथे का लावलेली नाहीत. तर जी लोकं चाळीत राहतात ना तर त्यांना माहिती असेल, आयडिया असेल की चाळीमध्ये जर ग्रिलमध्ये वगैरे झाडं लावली तर मांजरी, घुशी, उंदीर वगैरे, त्याचबरोबर कुत्रे वगैरे सगळं नासधूस करतात, गोष्टींची वाट लावतात. त्यामुळे इथे आम्ही झाडं लावणं अवॉइड केलेलं आहे. तर त्याऐवजी आम्ही खाली झाडं लावतो. माझं चाळीतलं पूर्ण घर तुम्हाला दाखवलेलं आहे, तुम्हाला होम टूर दिलेली आहे. आय होप तुम्हाला ती आवडली असेल. मला तर माझं घर प्रचंड आवडतं. तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा.